राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे, तर काही भागात ढगाळ हवामानासह पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी गारपीटही होत असल्याचे दिसते। हवामान विभागाने पुढील 5ही दिवस वेगवेगळ्या भागात गारपीट, पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे। हवामान विभागाने आज रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नगर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिलाय, तर काही ठिकाणी गारपीट होईल असाही अंदाज दिला आहे। तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे। उद्या म्हणजेच 20 एप्रिलला रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबईमध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे, तर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला। रविवारी मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे, तर सोमवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला, तर मंगळवारी ही राज्यात ठिकठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय।